आणि यानंतर आपण थेट जाऊयात आमचे प्रतिनिधी सीएसएमटी स्टेशनच्या परिसरामध्ये आहेत. आमचे प्रतिनिधी ईशान आहेत आपल्यासोबत. कारण सीएसएमटी रेल्वे स्टेशनच्या परिसरामध्ये सुद्धा कालपासून मोठ्या प्रमाणावरती हे सगळे आंदोलक थांबलेले आहेत. ईशान, यामिन मी सध्या आपल्याला सीएसटी स्टेशन दाखवू शकतो. एकंदरीत आपण पाहिलं असेल तर पावसामुळे कुठेतरी सर्व मराठा आंदोलकांची अडचण झाली आहे. त्यामुळे कुठेतरी त्यांना सीएसटी स्टेशनमध्ये वास्तवण्यासाठी इकडे आले आहेत. सध्या आपल्याबरोबर काही आंदोलक आहेत. काय सांगाल, पाऊस पडतोय त्यामुळे तुम्ही सगळे इकडे राहताय? आम्ही बेडवरून आलो सरजी. इतकी परेशानी झाली. 3 दिवस झाले आम्ही बेडवरून आलेलो आहे. तरी सुद्धा दादा जोपर्यंत म्हणत नाहीत की आपण सगळेजण वापस जा, आम्ही इथून गुलाल घेतल्याशिवाय मुंबई सोडणारच नाहीत. आमची खूप अडचण झाली. संडासला पाणी नाही, बाथरूम नाही. लोक इतके परेशान आहेत. तरी सुद्धा मी नांदुरा तालुका जिल्हा बुलढाण्यावर आलेलो आहे. इथं मी सुशिक्षित तरुण आहे. माझं पोस्ट ग्रॅज्युएशन झालेलं आहे. पण आज आरक्षणामुळे मी या आंदोलनाचा पवित्र आरक्षण. हॅलो सर, आम्ही जे आलो इथं आमच्या लेकराच्या दशासाठी आणि आमच्या लेकराला आरक्षण भेटण्यासाठी. जर आमच्या लेकराला आरक्षण भेटलं तर आमची कुठेतरी दशा होणार. तुम्ही सगळेजण इकडे राहताय, तुमची राहण्याची सोय नाही? काल 10 वाजल्यापासून म्हणून दादानी पाणी पण घेतलं नाही. आमचा तिथं उभा टाकलेला आहे. आम्ही आझाद मैदानावर पावसात चिखलात एवढे उभा टाकलोय. आझाद महिन्याचं क्षेत्रफळ तुम्हाला सर्वांना माहिती आहे. ठीक आहे, 2 दिवस झाला पाऊस आधी सगळे इथं सीएसटीवर थांबलेले. यांची गैरसोय 2 दिवस झाली. आज कुठेतरी मोबाईल टॉयलेट दिलेत, ते बी तुम्ही स्वच्छ शहर मुंबई शहर म्हणता. आज तुम्ही उद्या जाऊन तर ते अशा ठिकाणी ठेवलं तिथं वास आला, खराब आलं तर हा डाग आमच्यावर लागेल. आमच्यावर डाग लागू देणार. आपण पाहिलं असेल तर एकंदरीत जे सीएसटी स्टेशन आहे तिकडे मोठ्या प्रमाणावरती आंदोलक आता जमले आहेत. आणि एकंदरीत आपण हे बघू शकतो सगळं जे आहे. अगदी खूप खूप धन्यवाद ईशान. खरं तर एकीकडे आझाद मैदान आणि दुसरीकडे आपण सीएसएमटी स्थानकावरची दृश्य आपल्या प्रेक्षकांना दाखवत होतो. पुन्हा एकदा आपण आझाद मैदानावरचा हा जल्लोष आणि या सगळ्या आंदोलकांच्या ज्या भावना आहेत, एक मराठा लाख मराठा असं म्हणत हे सगळे आंदोलक अजूनही आता या मैदानावरती अशाच पद्धतीने कायम असलेले दिसत आहेत. आजचा या आंदोलनाचा दुसरा दिवस आहे आणि यानंतर बुलेटिनमध्ये आपण अगदी छोटासा ब्रेक घेणार आहोत. मात्र एबीपी माझाचं आझाद मैदानामधून हे बुलेटिन असंच पुढचा आणखी काही वेळ सुरू राहणार आहे. त्यामुळे कुठेही जाऊ नका, पाहत रहा एबीपी माझा.